आज अविनाश प्रचंड आनंदी होता, पण त्याचवेळी अस्वस्थही होता. तो कोणाची तरी अगदी आतुरतेने वाट बघत होता. हातात चहाचा कप घेऊन बाल्कनीत बसलेला अविनाश आपल्या 2 मुलींची प्रतीक्षा करत होता. आजचा दिवस त्याच्यासाठी खूप खास होता, कारण आज तो आपल्या मुलींना वेदिकाशी, आपल्या होणाऱ्या पत्नीशी भेटवणार होता. उद्या त्यांचं वेदिकाबरोबर लग्न होणार होतं. अविनाशने वेदिकेकडं प्रेमाने पाहिलं आणि वेदिका त्याला अत्यंत समजूतदार आणि आकर्षक वाटत होती. घनदाट काळेभोर केस, डोळ्यांमधली नशा, दुधासारखा गोरा रंग, चालण्यातली लय आणि बोलण्यातून झळकणारा तिचा आत्मविश्वास. वेदिकेच्या तुलनेत अनुजा त्याला साधी, सरळ, केवळ घरेलू स्त्री वाटू लागली. त्याचं आणि अनुजाचं लग्न अरेंज मॅरेज होतं आणि लग्नानंतर त्यानं तिला अगदी मनापासून प्रेमही दिलं होतं. तरी अविनाश स्वभावानं महत्त्वाकांक्षी होता. करिअरमध्ये त्याला झपाट्यानं यश मिळालं गेलं आणि तो पुढे जात राहिला आणि अनुजा मात्र मागे पडत राहिली. नोकरीसाठी त्याने अनेकदा शहरात बदली त्याची झाली आणि कंपन्याही बदलल्या आणि त्यासोबतच त्याच्या आवडीनिवडीही बदलत गेल्या. नवीन कंपनीतच त्याची भेट वेदिकेशी झाली. त्या क्षणी त्याला जाणवलं, माझ्यासाठी हीच खरी जीवनसाथी आहे. मग मी या गावढळ अनुजेशी का बांधून घेतले स्वतःला. तेव्हापासून त्याचा अनुजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आणि एका वर्षातच त्यानं स्वतःला अनुजापासून स्वतंत्र केलं. मात्र आपल्या 2 मुलींच्या बंधनातून तो स्वतःला सोडवू शकला नाही. त्याच्यावर त्याचं अगदी जीवापाड प्रेम होतं. अविनाशनं आपली संपूर्ण कहाणी वेदिकेला अगदी स्पष्ट सांगितली होती. दोघांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला, पण त्याआधी वेदिकेनं एक अट त्याच्यासमोर ठेवली. तिला अविनाशच्या 2 मुलींना भेटायचं होतं. त्या दिवशी दोघांनी शाळेत भेटायला जायचं ठरवलं. अविनाश आपल्या मुलींना नेहमी शाळेत जाऊनच भेटत असायचा. दरवाजातून डोकावणाऱ्या 4 निरागस डोळ्यांनी त्याचं लक्ष वेधलं. अविनाश धावत गेला आणि 2 मुलींना घट्ट मिठीत घेतलं. 10 वर्षाची काव्या थोडी शहाणी झाली होती, पण 6 वर्षाची नेत्रा अजूनही बालिश होती. मुलींना वेदिकेशी ओळख करून देताना अविनाश अगदी उत्साहाने म्हणाला, बघा, आज मी तुम्हाला कोणाशी भेटवणार आहे. अरे वा, त्यांचे केस किती सुंदर आहेत. बाबा, या कोण आहेत? नेत्रानं अगदी उत्सुकतेनं विचारलं. अविनाशनं अभिमानाने वेदिकेकडं पाहिलं आणि म्हणाला, ही तुझी आई आहे बाळा. उद्यापासून ती तुमची नवीन आई होईल, माझी पत्नी बनेल. वेदिकेनं प्रेमानं मुलींकडे हात पुढे केला, पण पाठमोरी सरकत काव्या म्हणाली, पण बाबा, आमची आई तर आमच्यासोबत आहेच. मग नवीन आईची काय गरज? बाळा, ही आई खूप चांगली आहे. नाही बाबा, आम्हाला नवी आई नको. आमची आईच आमच्यासाठी पुरेशी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का? काव्या थबकली. काय झालं ग? का थांबलीस? बोल ना बाळा. हेच की मी तुमचा तिरस्कार करते. हो, मी तुमचा तिरस्कार करते. डोळ्यातून अश्रुधारा सोडत काव्यानं नेत्राचा हात घट्ट पकडला आणि दोघीही धावत वर्गातून बाहेर पडल्या. वेदिकेनं आपले पुढे केलेले हात लाजिरवाणेपणाने मागे घेतले. अपमानानं तिचा चेहरा लालबुंद झाला. अविनाशचे डोळे क्षणात उदास झाले. त्याला वाटलं, आज त्याच्या हृदयाचा एक मोठा तुकडा तुटून गेला. अविनाश खुर्चीत कोसळला, चेहऱ्यावर गडद उदासी. वेदिका त्याच्याकडे कटाक्ष टाकत उभी होती. चल अविनाश, इथे थांबून काहीच उपयोग नाही, ती अगदी कोरड्या स्वरात म्हणाली. तुझ्या मुली मला कधीच स्वीकारणार नाहीत. बहुधा तुझ्या बायकोनं आधीपासूनच त्यांच्या मनात माझ्या विरुद्ध विष पेरलं आहे. अविनाश काहीही न बोलता मान खाली घालून बसला आणि दोघं गप्प तिथून निघून गेले. ते देखील दुसरीकडे. अनुजा रडत फोनवर बोलत होती. आई, उद्या तुमचा मुलगा नवीन सून घेऊन येणार. आई, उद्या तुमचा मुलगा नवीन सून घेऊन घरी येतोय. खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पुन्हा सुनेचं सुख मिळणार आहे. प्रतिभाताई
त्या रागानं म्हणाल्या. गप्प बस, गप्प बस अनुजा. माझी सून फक्त तूच आहेस. तुझ्याशिवाय मला दुसरी नको, कधी होणारही नाही. मी शरीरानं इथे असले तरी मनानं तुझ्याच जवळ आहे आणि तुझ्या 2 मुलींजवळ आहे. तू मला माझ्या स्वतःच्या मुलीपेक्षा जवळची आहेस. तुझी जागा कुणीही घेऊ शकत नाही. तुला माहीत आहे का तू कधी माझी मुलगी झाली होतीस? अनुजा थोडी थबकली आणि म्हणाली, केव्हा आई? प्रतिभाताई मृदू स्वरात म्हणाल्या, त्या रात्री जेव्हा मी तापानं फणफणत होते. अविनाशनं मागं वळूनही पाहिलं नव्हतं, पण तू रात्रभर जागून माझ्या कपाळावर अगदी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती आणि त्या रात्री मी तुला माझी मुलगी मानलं. अनुजाच्या डोळ्यात अश्रू तरळले. आई, तुमच्यासारखी आई मला मिळाली, हे माझं भाग्य आहे. जर माझी खरी आई आज जिवंत असती तर तीही तुमचं प्रेम पाहून अगदी धन्य धन्य झाली असती. ती रडू लागली. प्रतिभाताई थोड्या कठोर स्वरात म्हणाल्या, हे काय ग अनुजा, मला आई म्हणतेस आणि रडतेस? माझ्या बाळा, नेहमी हसत राहायला हवं. माझ्या मुलावर माझं नियंत्रण नाही, पण जगातली कुठलीही आपत्ती तुझ्यापर्यंत पोचू देणार नाही, हे मात्र तू आवर्जून लक्षात ठेव. अनुजा साश्रुनयनी म्हणाली. हो आई, प्रतिभाताई भावूक होऊन पुढे म्हणाल्या. जेव्हा माझ्या नवऱ्यानं मला घटस्फोट दिला तेव्हा मी एकटी पडले. त्यांना काही विचारण्याची हिंमत नव्हती. त्यामुळेच तुझं दुःख मला अगदी नीट समजतं. घटस्फोटानंतर बाई मनाने कोसळते, पण तू काळजी करू नकोस. तुझ्या मागे मी नेहमी तुझ्या समोर अशीच आई म्हणून उभी आहे. अनुजाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. तिला थोडासा दिलासाही मिळाला. आणि त्या दरम्यान अविनाश पुन्हा मुलींना भेटण्याचा प्रयत्न करतो, पण काव्या अगदी ठामपणे म्हणते, बाबा, आम्हाला तुमच्याशी बोलायचं नाही. आम्ही तुमच्याशिवाय जगायला शिकलोय. आईला सोडून दुसऱ्या बाईशी लग्न केलं ना तुम्ही, आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही. नेत्रा गप्प होती, पण तिच्या नजरेत वेदना स्पष्ट होती. वेळ पुढे सरकत राहिली आणि परिस्थितीची जटिलता हळूहळू भावनांनी भरते. दुसऱ्या लग्नानंतरही अविनाशला वेदिकेकडून अपत्य झालं नव्हतं आणि तिचे नखरे दिवसेंदिवस वाढतच होते. अविनाशचं जगणं अक्षरशः मुश्किल झालं होतं. दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. वेदिका नेहमी घराबाहेरच असायची, तर अविनाश दारू पिऊन रात्री उशिरा घरी यायचा. प्रतिभाताई हे सगळं अगदी शांतपणे पाहत होत्या. त्यांना आपल्या मुलाची स्वार्थी वागणुकीची चांगलीच जाणीव होती, म्हणून त्यांना दया न येता उलट रागच यायचा. घटस्फोटानंतर अविनाशला योग्य माणूस बनवणं हाच त्यांचा एकमेव ध्यास होता. शाळेत शिक्षिकेची नोकरी करून त्यांनी मुलाला शिकवलं, सावरलं, मोठं केलं. पण आता त्यांना प्रकर्षाने जाणवत होतं, कितीही शिकवलं, घडवलं तरी शेवटी तो बापाचाच मुलगा निघाला. बापासारखाच दारुडा, स्वार्थी आणि विकृत मनाचा. प्रतिभाताईंनी मात्र अनुजाला जीवापाड आपलंसं करून घेतलं होतं. तिच्या गुणांची सतत स्तुती केल्यामुळे नातेवाईकांचं वर्तनसुद्धा अनुजाबद्दल खूप आपुलकीचं होतं. अविनाशच्या चुलत मावस भावंडांच्या घरी कुठलाही कार्यक्रम असो, अनुजा आणि तिच्या मुलींना कुटुंबातील महत्त्वाची व्यक्ती मानून निमंत्रण दिलं जायचं. त्यांचा आदर, सन्मान तो देखील केला जायचा. एवढंच नव्हे तर अविनाशचे विवाहित मित्रसुद्धा अनुजाला खास बोलवायचे. हे पाहून अविनाश आणि वेदिका घरी परतताना कुरकुरत येत. चिडलेल्या सुरात वेदिका म्हणायची, पाहिलंस ना, तुझ्या नातलगांमध्ये अजूनही माझ्यापेक्षा तुझ्या पहिल्या बायकोला जास्त मान आहे. असं वाटतं मी इथे जबरदस्तीने आले. तुझी आईसुद्धा कायम अनुजा आणि तिच्या मुलींसोबतच गुंतलेली असते. अविनाश तिची समजूत काढत म्हणायचा, मला पण वाईट वाटतं ग वेदिका, पण मी काय करू शकतो. माझ्या दोन्ही मुली अनुजाबरोबर आहेत, त्यामुळे मला शांत राहावं लागतं. एकदा तर हद्दच झाली. अविनाशच्या एका मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी होती. अगदी मोठा भव्य सोहळा होता. अविनाशचे सगळे मित्र जमले होते. हॉलभर नजर फिरवून अविनाशने पाहिलं
अनुजा दिसत नव्हती. त्याने थोडा दिलासा घेत वेदिकेला कोपरखळी देत म्हटलं, नशीब आज अनुजा नाही आहे. वेदिका हसून मुलाला गिफ्ट देऊ लागली. तोवर दरवाजातून अनुजा आपल्या दोन्ही मुलींसोबत आत आली. तिच्या अंगावर सुंदर बनारसी साडी, मोकळे केस, तिच्या आकर्षक व्यक्तिमत्वानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हे पाहून वेदिकेचा जळफळाट झाला. तिने सारा राग अविनाशवरच काढायला सुरुवात केली. पार्टी अगदी रंगात आली तसा अविनाश मित्रांच्या ग्रुपमध्ये शिरून चिडून म्हणाला, मित्रांनो, हे सगळं थोडं विचित्र नाही का? अजूनही तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात अनुजाला बोलवता. तुम्हाला माहीत आहे ना की मी तिच्यापासून वेगळा झालो आहे, मग तिला का बोलवता? एक मित्र रागाने म्हणाला, हे काय बोलतोयस रे तू? तू वहिनीपासून वेगळा झाला असशील, पण आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो नाही. आमचं नातं तसंच आहे. अविनाश चिडून म्हणाला, कसलं नातं? ती माझी बायको नाही, मग तुमची वहिनी कशी काय? तेव्हा दुसरा मित्र अगदी हसून म्हणाला, बरं, बायको नाही तर मैत्रीण समजूया. तू लक्षात ठेव, आता ती आमची मैत्रीण म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला अशीच येणारच. आणि तुझी सध्याची बायको वेदिकालाही आम्ही निमंत्रित करू, पण अनुजाला मात्र विसरणं आमच्यासाठी शक्य नाही. या गोष्टीवरून मित्रांमध्ये बरीच चर्चा रंगली. बाजूला बसलेली वेदिका हे सगळं ऐकत होती आणि आतून अनुजाबद्दल चिडतही होती. वेदिकेच्या मनाला सतत असं जाणवत होतं की तिच्या आनंदासमोर सर्वात मोठा अडथळा म्हणजे स्वतः अनुजा आहे. घरी परतताना रस्ताभर वेदिका नेहमीप्रमाणे अविनाशशी वाद घालत राहायची. एका शनिवारी प्रतिभाताई आपल्या सुनेला आणि नातींना भेटायला आल्या होत्या. त्या आणि अनुजा गप्पा मारत बसल्या असतानाच काव्या उड्या मारत घरात आली. आत येताच तिने आईच्या आणि आजीच्या पाया पडून नमस्कार केला. अनुजाने तिला आनंदाचं कारणही विचारलं. तेव्हा काव्या उत्साहाने ओरडली, आई, मेडिकलमध्ये माझे मार्क्स खूप छान आलेत. मला इथल्या सर्वोत्तम मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे. खरंच ग बाळा? आजीने आनंदाने नातीला मिठी मारली. पण अनुजा थोड्या गंभीर स्वरात म्हणाली, बाळा, प्रवेश घेताना आणि पुढचं शिक्षण करताना साधारण किती खर्च येईल? काव्या क्षणभर गंभीर झाली व विचार करून म्हणाली, आई, किमान 2 ते 2.5 लाख रुपये लागतील, कदाचित त्याहूनही जास्त. पण बाळा, एवढे पैसे मी कुठून आणू? आई, माझ्या लग्नासाठी जी एफ डी तू ठेवली आहेस ना, ती मोडून टाक. अगं वेडी आहेस काय? अनुजाच्या उत्तराला मध्येच प्रतिभाताई म्हणाल्या, सुनबाई, तुम्ही असं काही करणार नाही. काव्याच्या शिक्षणाचा खर्च मी उचलणार. अनुजाने आश्चर्याने विचारलं, पण आई, तुमच्याकडे एवढे पैसे कुठून येणार? प्रतिभाताई अगदी शांतपणे म्हणाल्या, बाळा, नोकरीच्या काळात मी थोडे पैसे बाजूला काढून ठेवले होते. ते अजून अविनाशला दिले नाहीत. आता तेच आपल्या काव्याच्या शिक्षणाला लागेल. नातीसाठी खर्च करण्यात वेगळाच आनंद आहे. नाही आई, अनुजा अगदी ठामपणे म्हणाली, ते पैसे तुम्ही काढू नका. या वयात ते तुमच्याजवळ असणं जास्त गरजेचं आहे. उद्या अविनाशने काही चूक केली तर? प्रतिभाताई हसत म्हणाल्या, अगं नाही ग बाळा, ज्याच्याकडे तुझ्यासारखी मुलगी आणि एवढी गोड नात आहे त्याला कसली चिंता? आणि माझी नात डॉक्टर होणार, याहून मोठा आनंद माझ्यासाठी दुसरा कोणता? दुसऱ्या दिवशीच प्रतिभाताईंनी आपल्या नातीच्या शिक्षणासाठी पैशांची व्यवस्था केली. वेळ असाच पुढे जात होता, पण अविनाशच्या आयुष्यात आता काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. अनेक वर्षापासून वेदिकाचं ऑफिसमधल्या एका सहकाऱ्यासोबतच संबंध होते, तर दुसरीकडे अविनाश अधिकाधिक दारूमध्ये बुडत चालला होता. किरकोळ गोष्टीवरून तो आईवर ओरडायचा. प्रतिभाताईंना अनेकदा वाटायचं सगळं सोडून इथून निघून जावं, पण मुलाचा मोह आडवा यायचा. वेदिका आणि अविनाश घरी असले की घरात सतत वादविवाद, भांडणं होत. प्रतिभाताईंचा जीव गुदमरू लागला. वयाच्या 80च्या उंबरठ्यावर त्यांना आता फारशी धावपळही जमत नव्हती. अनुजा आणि नातींना भेटायलाही त्या क्वचितच जाऊ लागल्या होत्या. एके दिवशी त्यांना पोटदुखी जाणवली. त्यांनी दुर्लक्ष केलं, पण वेदना ह्या वारंवार होऊ लागल्या.
आणि शेवटी त्यांनी मुलाला सांगितलं. अविनाश मात्र उपेक्षेच्या सुरातच म्हणाला, अगं आई, काहीतरी उलटसुलट खाल्लं असशील. या वयात पचन नीट होत नाही. आई हळुवार आवाजात म्हणाली, बाळा, हा त्रास मला आज नाही, बराच काळापासून आहे. काही नाही आई, गॅसचा त्रास असेल, थोडा ओवा घे. एवढं बोलून अविनाश ऑफिसला निघून गेला. दुसऱ्या दिवशीही पोटदुखीमुळे प्रतिभाताईंनी तोंडाला घास लावला नाही. पण अविनाशला याची काडीचीही पर्वा नव्हती. 2-3 दिवसांनी वेदना असह्य झाल्या तेव्हा प्रतिभाताईंनी फोन करून सुनेला म्हणजेच अनुजाला आपली व्यथा सांगितली. अनुजा ऑफिसमध्ये होती, पण आईचा फोन ऐकताच तिच्या हृदयाची धडधड वाढली. ती घाबरलेल्या स्वरात म्हणाली, आई, मी आत्ता ऑफिसमधून रजा घेते आणि लगेच येते. तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाते. अगं बाळा, एवढी गडबड कशाला? आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊया. नाही आई, उद्या शनिवार आहे, दवाखाना बंद असतो, मी आत्ताच येते. अनुजा अगदी ठामपणे म्हणाली. फक्त 1 तासाच्या आत तिने सासूला हाताला धरून हॉस्पिटलमध्ये आणलं. मुलगा आणि सून यांच्या वागणुकीतला हा जमीन आसमानाचा फरक पाहून प्रतिभाताईंच्या डोळ्यात पाणी तरळलं. जन्म दिलेल्या मुलाने साथ सोडली, पण घरात आलेली सून ही लेकरासारखी मायेचा हात धरून उभी आहे, असा विचार करत त्यांचं मन भरून आलं. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर काही चाचण्याही लिहून दिल्या. अनुजाने क्षणाचाही विलंब न करता सगळ्या टेस्ट करून घेतल्या आणि जेव्हा रिपोर्ट्स आले तेव्हा धक्का बसला. प्रतिभाताईंना पोटाचा कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी अगदी स्पष्ट सांगितलं, कॅन्सर फारसा पसरलेला नाही, पण या वयात ऑपरेशन करणं योग्य ठरणारही नाही. किमोथेरपी आणि रेडिएशनद्वारे उपचार करता येतील. अनुजाने क्षणाचाही विचारही नाही करता ऑफिसला अगदी 15 दिवसाची रजा टाकली आणि सासूच्या सेवेत स्वतःला झोकून दिलं. काव्यानेही आपल्या संपर्काद्वारे आजीवर चांगले उपचार सुरू करू दिले आणि किमोथेरपी बराच काळ चालणार होती. म्हणून अनुजाने पुन्हा कामावर जायला सुरुवात केली. पण सासूबाईंना कधीच एकटं सोडलं तिनं नाही. तिच्या दोन्ही मुलींनीही पूर्ण साथ दिली. अविनाश मात्र 2-3 वेळा आईला भेटायला आला, पण मदत करण्याची तयारी त्याने कधीच दाखवली नाही. अनुजाने अगदी मनापासून त्यांची देखभाल केली, त्यामुळे आता प्रतिभाताईंच्या तब्येतीत बराच फरक पडला होता. एक दिवस त्या अनुजाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, बाळा, मला वाटतं तू पुन्हा त्या घरात परत जावंस. अनुजा चकित होऊन म्हणाली, आई, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला ठाऊक आहे, आता मी अविनाशसोबत कधीच राहू शकत नाही. काहीही झालं तरी मी त्याला माफ करू शकत नाही. पण अनुजा, मी तुला अविनाशसोबत राहायला सांगते का? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तू तुझ्या घरात परत चल. पण आई, ते घर माझं कुठे आहे? ते घर तर अविनाश आणि वेदिकाचं आहे. मी त्यांच्यासोबत हे शक्यच नाही. अनुजा बाळा, ते घर अविनाशचं नाही, विसरलीस का? ते घर तुझ्या आज्या सासऱ्यांनी माझ्या नावावर केलं आहे. त्या 2 मजली सुंदर घराला त्यांनी खूप प्रेमानं उभारलं होतं. आता ते घर मी तुझ्या नावावर करायचं ठरवलं आहे. नको आई, याची काहीही गरज नाही. अविनाशलाच राहू द्या त्या घरात, असं अनुजा म्हणाली. मी या भाड्याच्या घरात आनंदी आहे. तू आनंदी असशील, पण मी नाही. मला माझ्या घरात राहायचं आहे, पण मुलाबरोबर नाही, तर तुझ्याबरोबर. मी तुझ्यासमोर हात जोडते, मला त्या घरात घेऊन चल. तिथेच माझी देखभाल कर. त्याच घरातून माझ्या नातीच्या पाठवण्या व्हाव्यात. अनुजा, माझं हे स्वप्न तू खरं करून दाखव. बोलता बोलता प्रतिभाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. अनुजा सासूबाईंच्या गळ्यात पडून रडू लागली. प्रतिभाताईंनी तिला सावरला आणि अविनाशला फोन लावला. अविनाश, तू तुझी सोय दुसरीकडे कर, माझं घर रिकामं कर. अविनाश चिडून म्हणाला, आई, हे काय बोलतेस? म्हणजे आता त्या घरात मी, अनुजा आणि माझ्या नाती एकत्र राहणार आहोत. अच्छा,
म्हणजे अनुजाने तुझे कान भरलेतच. तुला माझ्या विरुद्ध भडकवलंय. नाही अविनाश, अनुजाने मला काहीही सांगितलेलं नाही. हा माझा निर्णय आहे. एवढ्या वर्षापासून तू त्या घरात राहिलास, आता अनुजा राहणार. तुला एवढं वाईट का वाटतंय? माणूस जसा वागतो तसंच त्याला त्याचं फळही मिळतं. तुम्ही दोघं नवरा बायको तुमच्यासाठी एखादं भाड्याचं घर शोधा आणि हो, जरा लवकर करा. या रविवारी मला अनुजा आणि माझ्या नातींसोबत माझ्या घरात राहायला यायचं आहे. हे स्पष्ट शब्द ऐकून प्रतिभाताईंनी फोन कट केला आणि अनुजाकडे पाहून हसल्या. प्रतिभाताईंच्या ठाम निर्णयामुळे अनुजा आणि तिच्या मुली पुन्हा त्या 2 मजली घरात परतल्या. घरात एकेकाळी रोज भांडणं, तणाव आणि गोंधळ असायचा, पण आता त्या घरात प्रेम, समाधान आणि हसण्याचे आवाज घुमू लागले. अनुजाच्या मनात कधी काळी अविनाशबद्दलचं दुःख होतं, पण आता ती स्वतःला फक्त आई आणि मुलगी म्हणूनच जगायला शिकवू लागली. तिच्या मुलींनीही आईच्या पाठीशी अगदी ठामपणे उभं राहत शिक्षणात उत्तम प्रगती केली. मोठी मुलगी काव्या डॉक्टर झाली आणि आजीचं स्वप्न पूर्ण केलं. धाकटी ही शिक्षणात उजवी ठरली. दुसरीकडे अविनाश आणि वेदिका, त्यांच्या आयुष्यात अंधारच वाढत गेला. वेदिकाचे बाहेरचे संबंध उघडकीस आले आणि तिचं अविनाशवरचं नियंत्रण सुटलं. सततच्या भांडणामुळे दोघांनीही एकत्र राहणं थांबवलं. शेवटी अविनाश एकटाच दारूच्या नशेत दिवस घालवू लागला. व्यवसाय बुडाला. मित्रांनीही साथ सोडली. त्याची अवस्था इतकी वाईट झाली की लोकांनी त्याला एकेकाळचा श्रीमंत पण स्वतःच्या चुका करून सगळं गमावलेला असं म्हणून ओळखू लागले. वेदिकाने शेवटी त्याला पूर्णपणे सोडून दिलं आणि ती दुसऱ्या ठिकाणी निघून गेली. अनुजा मात्र आईसारख्या सासूबाईंची अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मनापासून सेवा करत राहिली. प्रतिभाताई वृद्ध झाल्या होत्या, पण नाती डॉक्टर झाल्यानंतर त्यांचं समाधान अगदी ओसंडून वाहू लागलं. त्या अनेकदा डोळ्यात पाणी आणून म्हणायच्या, माझं आयुष्य आता सार्थकी झालं. माझी नात डॉक्टर झाली. माझं घर परत जिवंत झालं. आता मी निर्धास्त आहे. एके संध्याकाळी खिडकीत बसून त्या आकाशात बघत होत्या आणि आकाशात बघतच होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं. अनुजा जवळ बसली होती. नातींनी त्यांचा हात हातात धरला होता. हळुवार स्वरात त्या म्हणाल्या, बाळांनो, मला शांत झोप घ्यायची आहे. आणि क्षणभरात त्या डोळे मिटून अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. घरात दुःख पसरलं, पण त्याच वेळी एक समाधान होतं की त्यांनी आपलं आयुष्य योग्य मार्गाने पूर्ण केलं. अनुजा आणि तिच्या मुलींनी त्यांना अश्रूंनी निरोप दिला. त्या दिवसानंतर अनुजा अधिक खणखर बनली. आईच्या जागी असलेल्या सासूबाईंचा आशीर्वाद घेऊन तिने आपलं आणि मुलींचं आयुष्य उभं केलं. काव्याने आजीच्या आठवणींना हृदयाशी बाळगून रुग्णसेवा सुरू केली, तर धाकटीने शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या मार्गावर पाऊल टाकलं. प्रतिभाताईंच्या निधनानंतर त्या घरात त्यांची आठवण सतत जिवंत राहिली. घराच्या प्रत्येक भिंतीवर त्यांची माया, त्यांचं हसणं आणि त्यांची शिकवण ही जिवंत होतीच. अविनाश मात्र आपल्या आयुष्याचा शेवट एकाकीपणात, पश्चातापात आणि दारूमध्ये घालवत राहिला. जगात माणूस जसा वागतो तसंच त्याला फळ मिळतं, हे सत्य शेवटी सर्वांना जाणवलं. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.